या याचिकेमागील षडयंत्र तुम्ही लक्षात घ्या। हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र आहे, हे भाजपाचं षडयंत्र आहे। मित्रहो नमस्कार। मराठी माणसांनी स्थापन केलेले दोन मराठी राजकीय पक्ष भाजपानं फोडले, म्हणजे त्या कथित महाशक्तीनं। आता मनसेला सुद्धा, राज ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा टार्गेट करण्याच्या पाठीमागं कदाचित महाशक्ती तर नाही ना, हे तपासून घ्यायला हवं, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी म्हटलं। मनसेनं तर काय हो, तसा थेट आरोपही केला आहे भाजपावर। त्यामुळं राज्याच्या राजकारणात हा एक वेगळा विषय चर्चेला आला। भारतीय जनता पक्षाला प्रादेशिक पक्ष नकोच असतात, नकोच आहेत, आणि मग या प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी वाटेल तो प्रयत्न केला जातो। अहो बघा ना, म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडताना, शरद पवारांची राष्ट्रवादी फोडताना महाराष्ट्रानं हा सगळा तमाशा पाहिलेला आहे, उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे। आता तशाच प्रकारची एक खेळी मनसेच्या म्हणजे राज ठाकरे यांच्या बाबत खेळली जाऊ लागली आहे की काय, असा प्रश्न म्हणा किंवा शंका म्हणा, पण वेगळं वादळ मात्र उठू लागलेलं आहे। मराठी भाषा आणि मराठी भाषेवर होणाऱ्या हल्ल्याची दखल घेत राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये संताप व्यक्त केला होता। जिथं जिथं अन्याय दिसेल तिथं कानफटात बसली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते या मेळाव्यात। शिवाय बँकांमधून मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे तपासून पाहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या जाहीर मेळाव्यातून केलं होतं। त्यानंतर काही ठिकाणी हिंसेचाही वापर झाला आणि पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला। त्यानंतर उत्तर भारतीय विकास सेनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली। साहजिकच यामुळं मनसे अधिकाधिक आक्रमक झालेलीच आहे, आधीच आक्रमक, आणि मग हे डिवचल्यावर तर मनसे खवळणार। या सगळ्या कारस्थाना पाठीमागं भारतीय जनता पक्षाचा आहे, असा थेट आरोप मनसेनं केला आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले पहा, मनसेची मान्यता रद्द करावी म्हणून कुठला तरी भैया म्हणे कोर्टात गेला आहे। मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैये प्रयत्न करणार असतील तर भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचे का, यावर विचार करावा लागेल। आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भैये ठरवणार का? या याचिकेमागील षडयंत्र तुम्ही लक्षात घ्या। हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र आहे, हे भाजपाचं षडयंत्र आहे। हे लोक भाजपाचे पिट्टू आहेत। भाजपावाले यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरणार नाही, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। शरद पवार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ट्विट करीत यावर एक मत देखील व्यक्त केलेलं आहे। त्या म्हणाल्या, कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे, पक्षाला विविध इशारे दिले जात आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे। बंधू राजसाहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावडं आहे, कारण या आधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आलेले आहेत। तुम्ही एकदा तपासून घ्यावं। मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागं कदाचित महाशक्ती तर नाही ना, असा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे। राज ठाकरे यांनी बघा, त्यांनी त्यांच्या आणि भाजपच्या सोयीनुसार भाजपाला याआधी मदत केलेलीच आहे, आपण पाहिलेले आहे। अर्थात त्याचं बरंचसं प्रतिकूल मत या मनसेबद्दल सुद्धा होऊन गेलं आहे महाराष्ट्रात। पण आता भाजपचे हे वेगळे रंग मनसेला दिसायला लागले आहेत बहुतेक। अहो, गुजरातवरून येऊन कोणी मराठी माणसाच्या, मराठी पक्षांना अशा प्रकारे संपवणार असतील तर राज ठाकरे यांनी आता तरी सावध व्हावं, सावध व्हावं, अशी अपेक्षा आता महाराष्ट्रातून सुद्धा व्यक्त होत आहे। प्रादेशिक पक्ष गिळून टाकण्याची भाजपची जी भूक आहे ना, ती भूक कधीही शमत नाही। हा धोका आता तरी ओळखला जावा। मित्रांनो, या आक्रमणामध्ये राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं? अगदी तुमच्या मनातलं स्पष्ट आणि जरूर सांगा। आणि हो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे।
धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.